कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। तर जुन्या घाटाच्या पूर्व बाजूला पिकनिक पॉइंटच्या खाली नवीन घाट बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 2.5 कोटींचा निधी मंजूर झालाय। सध्या पूर्व बाजूच्या नवीन घाटाचं बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी कारागिरांकडून दगड घडवून बांधकाम करण्यात येतंय। जुन्या घाटावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून सुशोभीकरण करण्यात आलंय। सुशोभीकरणाचं काम जवळपास 50% पूर्ण झालंय। मात्र या घाटाचं सुशोभीकरण करत असताना जुन्या तटबंदीच्या दुरुस्तीची अगर डागडुगीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही। पंचगंगा नदीघाटावर अनेक पुरातन मंदिरं आहेत, त्यांची दुरावस्था झाली आहे। शिवाय जुन्या नदी घाटाच्या तटबंदीला तडे गेले असून त्याचे दगड निखळून पडतायत। असं असताना याच भिंतींवर कोट्यावधी रुपये खर्च करून रंगबेरंगी आकर्षक रोषणाई करून प्रशासनाला नेमकं काय साध्य करायचंय असा सवाल उपस्थित होतोय। जुन्या बांधकामांचं जतन करण्यासाठी त्याची डागडुजी करून नंतर सुशोभीकरण केलं असतं तर ते योग्य झालं असतं। मात्र प्रशासनानं जुन्या बांधकामाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून पंचगंगा नदीघाट उजळलाय। त्याचे व्हिडिओ फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। मात्र नदीघाटावरील पुरातन मंदिरं आणि तटबंदी कोसळण्याच्या स्थितीत आहेत। प्रशासनाचा हा सगळा प्रकार म्हणजे जुन्या जीर्ण घराला छत मारण्याचा प्रकार असल्याचं बोललं जातंय। कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पंचगंगा नदी व घाटावर सुशोभीकरण करण्यासाठी व नवीन बांधकाम करण्यासाठी सुमारे 5 कोटीचा निधी आल्याचं आम्हाला आढळून आलं। पण प्रत्यक्षात ह्या ठिकाणी सुशोभीकरण चालू आहे, पण वरती लाईटचं पोल वगैरे बसवलेले आहेत, लाईटचे बल्ब बसवलेले आहेत। हे चांगलं आहे, एकदम सौंदर्यात भर घालणार आहे पंचगंगा घाटावर। पण प्रत्यक्ष ज्या घाटाच्या तट संरक्षण भिंतीवर जी लाईट केली गेलेली आहे त्या खाली बघितलं तर प्रत्यक्ष डागडुजी झालेली नाही, तिथनं ते ढासळण्याची शक्यता आहे। पावसाळ्यामध्ये आता 1 महिन्यात पाऊस चालू होईल आणि ते पूर आल्यानंतर सगळं ढासळणार आहे। म्हणजे हे काय चाललंय कोल्हापूर महानगरपालिकेचं की बाबा जिथे लाईट बसवायच्या आधी ती काय असेल ती रिपेअरिंग करायला पाहिजे होती, पण प्रत्यक्ष तसं काही केलं नाही। आणि हे सगळं आळवावरचं पाणी, आळवाच्या झाडावर वाळवाचा पाऊस पाडण्याचा प्रकार कोल्हापूर महानगरपालिकेने केलेला आहे।